Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. नरेंद्र मोदी यांनी देश प्रथम हा ध्येय मंत्र डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान म्हणून नुकतीच 12 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि आगामी काळात त्यांच्या हातून देशसेवेचे आणखी मोठे कार्य घडावे यासाठी बेळगाव शहरातील रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिरात भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार जगदीश शेट्टर, महिला आघाडी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावमधील बहुचर्चित शिवम असोसिएट्स आर्थिक घोटाळा प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची व्याप्ती वाढवली असून बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात चित्रपटसृष्टीतील इतर काही कलाकारांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली असून शिवम असोसिएट्सचा मालक शिवानंद निलण्णवर याने गुंतवणूकदारांना जास्त व्याजदर व आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बेकायदेशीररित्या जमा झालेल्या निधीपैकी मोठी रक्कम सनी लिओनीसह काही नामवंत कलाकारांना हस्तांतरित झाल्याचंही तपासात उघड झालं असून नेटवर्क मार्केटिंगद्वारे जुन्या गुंतवणूकदारांना व्याज व लाभांश देण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांचा पैसा वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेनंतरही आरोपीवरील विश्वास कायम राहिल्याने 20 दिवसात त्याच्या खात्यात 5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे तसेच फसवणुकीत सुमारे 30 बँक खात्यांचा वापर झाल्याचे सीआयडीने म्हटले आहे. दरम्यान एकूण 40,700 गुंतवणूकदारांकडून सुमारे 2,400 कोटी रुपयांची बेकायदेशीर जमवाजमव झाल्याचा अंदाज असून महाराष्ट्रातील सुमारे 10,000 गुंतवणूकदारांचा समावेश असल्याची माहिती देत सीआयडीने मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी, चोरी, दरोडे, वाहतूक नियमभंग आणि रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिसांनी AI आधारित निगराणी प्रणालीचा अवलंब केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. बेंगळूरूनंतर AI आधारित निगराणी यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबवणारा बेळगाव हा कर्नाटकातील पहिला जिल्हा ठरला आहे. मागील 3 वर्षात जिल्ह्यात 1,43,000हून अधिक रस्ते अपघात तसेच 200हून अधिक घरफोडी व दरोड्यांच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहर, तालुका मुख्यालये, राष्ट्रीय महामार्गांवरील महत्वाचे चौक आणि सार्वजनिक ठिकाणी 50 AI सक्षम CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे संशयास्पद हालचाली, वाहतूक नियमभंग, गुन्हेगारांची ओळख आणि वाहनांची माहिती तात्काळ उपलब्ध होणार असून कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. चंदगड तालुक्यातील तिलारी घाट परिसरामध्ये बेवारस अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणत 3 आरोपींना अटक केली आहे. दिनांक 29 मे 2026 रोजी जंगल परिसरात 30 ते 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर मार लागल्याचे स्पष्ट झाल्याने हा खून असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने CCTV व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत संशयितांना शिनोळी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत मृत महिलेची ओळख गंगव्वा हंचिनमनी अशी पटली असून चेलप्पा करण्णावर, बसवराज करण्णावर दोघेही राहणार राजकोटे आणि लक्ष्मण अंकली यांनी मिळून खून केल्याचं निष्पन्न झाले. आरोपींना पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी.
अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. उत्तर विभागाच्या पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह अथणीतील सक्रिय रौडी शीटरांच्या घरांवर एकाच वेळी धडक छापेमारी मोहीम राबवली. या कारवाईमध्ये अनेक रौडी शीटरांच्या घरांची झडती घेऊन संशयास्पद रोकड, नोंदणी क्रमांक व कागदपत्रे नसलेली वाहने तसेच 2 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेल्या आणि फरार असलेल्या 2 रौडी शीटरांना शोधून अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध शस्त्रे, संशयास्पद रोकड व कागदपत्रांविना वाहने जप्त करून फरार आरोपींना अटक केल्याबद्दल उत्तर विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. यमकणमर्डी यात्रेदरम्यान किरकोळ अपघातात जखमी झालेले माजी सैनिक संदीप मांजरे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याने पत्नीच्या अनैतिक संबंधांना आणि सुमारे 2 कोटी रुपयांच्या विमा रकमेच्या योजनेला अडथळा येईल या भीतीतून हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. रुग्णालयातील सलाईनमध्ये कृमीनाशक औषध मिसळून संदीप मांजरे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय असून मृत्यू अपघातासारखा भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाचा सखोल तपास सीपीआय जावेद मुशापुरी यांनी केला असून सुरुवातीला ठोस पुरावे नसतानाही फॉरेन्सिक तपासानंतर पत्नी, तिचा प्रियकर आणि संबंधितांवर संशय बळावला. घटप्रभा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकरणात प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. 12व्या शतकात समाज प्रबोधन करणारे महात्मा बसवण्णा हे महिलांसाठी आदर्श होते आणि त्यांनी जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मांडलेले विचार आजही तितकेच सुसंगत व मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन काहेर विद्यापीठाचे कुलपती पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. JNMC परिसरात आयोजित वचनोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कन्नड क्लबचे मानद अध्यक्ष डॉ. राजेश पवार होते. सध्या सुशिक्षित समाजातही महिला आरक्षण विधेयकाला विरोध होत असल्याचे नमूद करत डॉ. कोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचे कौतुक केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वचन गायनाचे कौतुक करत पुढील वर्षी केएलई परिवारातर्फे 10,000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून एकाच सुरात वचन गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. चिकमंगळूर येथील बसव तत्व पीठाचे स्वामी डॉ. बसव मराळा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. मंत्रिपदाबाबत निवडणुकीपूर्वी MB पाटील, शिवानंद पाटील आणि मी एकत्र बसून करार केला होता. त्यांनी सिद्धरामय्यासारखे शब्द दिल्याप्रमाणे वागावे असे विजयपूर जिल्ह्यातील इंडीचे आमदार यशवंत रायगौड पाटील यांनी सांगितले. शहरातील प्रवासी निवासात पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. 2013च्या सिद्धरामय्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात काँग्रेसने उत्कृष्ट प्रशासन दिले. पुढे आघाडी सरकारमध्ये मला मंत्रिपद मिळण्याची इच्छा होती. बदललेल्या परिस्थितीत 2023च्या निवडणुकीनंतर मला मंत्री व्हायला हवे होते. मात्र आमच्यात झालेल्या करारानुसार मी त्या दोघांना पाठिंबा दिला आणि त्यांना मंत्री बनवले. त्या करारानुसार DK शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात पहिल्याच टप्प्यात मला मंत्रिपद मिळायला हवे होते. पण आता मंत्रिमंडळ विस्तारात मला संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम.
देशभराचे लक्ष वेधून घेतलेल्या विजयपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडसण शाखेतील धाडसी दरोड्याला जवळपास 9 महिने उलटूनही गहाण ठेवलेले सोने परत न मिळाल्याने संतप्त ग्राहकांनी बुधवारी रात्री बँक बंद करून तीव्र आंदोलन छेडले. 16 सप्टेंबर 2025 रोजी दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावत रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने लुटले होते. बँक प्रशासनाने 6 जूनपर्यंत बाजारभावानुसार 20% अतिरिक्त रकमेसह नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत संपूनही भरपाई न मिळाल्याने ग्राहकांचा संताप उफाळून आला. आंदोलकांनी सोन्याच्या पूर्ण मूल्याइतकी नुकसान भरपाई देण्याची मागणी करत बँकेसमोर ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि विजयपूर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी व पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलक रात्री उशिरा माघारी परतले. केएलई कॉलेज ऑफ फार्मसी येथे बेळगाव शहर सायबर पोलीस विभागाच्या वतीने सायबर आर्थिक गुन्हे व सोशल मीडियावरील सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनलाईन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी शेअरिंग, सोशल मीडिया हॅकिंग आणि बनावट गुंतवणूक योजनांसह विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. नागरिक व विद्यार्थ्यांनी इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरताना सतर्क राहावे, तसेच वैयक्तिक व बँकिंग माहिती कोणासोबतही शेअर करू नये असे आवाहन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांचा बळी ठरल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी असेही पोलिसांनी सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार यादी पुनरावलोकनासाठी अंगणवाडी सेविकांवर बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवल्याने कामाचा ताण वाढल्याची बाब पुढे आली आहे. दिव्यांग तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त सेविकांना या कामातून सूट देण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मतदारांची माहिती संकलित करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रातील नियमित कामकाजासोबत ही अतिरिक्त जबाबदारी पार पाडताना अनेक सेविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दिव्यांग व आरोग्य बाबतीत अस्वस्थ सेविकांवर शारीरिक आणि मानसिक ताण वाढत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. अथणी शहरातील आंबेडकर चौकाजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव टिप्परखाली चिरडून एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख शिवयोगी नगर येथील महालिंगय्या भद्रय्या पुराणिक मठ वय 85 अशी झाली आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली आणि वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक टिप्पर घटनास्थळी सोडून फरार झाला असून पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. अथणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. चिकोडी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने चिकोडी लोकसभा मतदारसंघात सुमारे 2,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार प्रियंका जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2025-26च्या एससीपी व टीएसपी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या कामांमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, गटारी, पेवर्स बसवणे तसेच अनुसूचित जाती वस्त्यांतील मूलभूत सुविधांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं जात असल्याचे खासदार जारकिहोळी यांनी सांगितले. हारुगेरी, मोरब, कोळीगुड, बंदाळ, सौसुद्दी, बस्तवाड, सिद्धापूर, निलजी, बेक्केरी, निडगुंदी, हिडकल, कप्पलगुद्दी आणि मुगळखोड आदी गावांमध्ये या कामांना प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह सरदार्स हायस्कूल परिसरात सुरू असलेल्या चेस पार्कच्या बांधकामाची पाहणी केली. विद्यार्थ्यांना अध्ययन, धोरणात्मक विचारसरणी आणि निरोगी विरंगुळ्यासाठी स्वतंत्र व प्रेरणादायी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा अभिनव प्रकल्प विकसित केला जात असून त्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळणार आहे.
यानंतर आमदार सेठ यांनी सरदार शासकीय पीयूसी महाविद्यालयाला भेट देऊन नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षण हे सक्षमीकरण आणि सामाजिक प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी, फलदायी आणि उज्ज्वल शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्थानिक नेते उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजयपूर जिल्ह्यातील तालिकोटे तालुक्यातील फिरापूर गावातील शेतकरी देवप्पा रायप्पा हल्लनवर यांनी बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अधिक माहितीनुसार त्यांनी शेतीच्या लागवडीसाठी तसेच आपल्या वृद्ध सासूच्या उपचारासाठी कोडगनूर येथील एसबीआय बँकेकडून 26,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय शेती आणि घराच्या गरजांसाठी त्यांनी गावातील इतरांकडूनही सुमारे 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या 2-3 वर्षांपासून पिकांचे उत्पादन समाधानकारक न झाल्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. वाढत्या आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुशीलम्मा हल्लनवर यांनी तालिकोटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत मये युवा समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन शालेय वर्षाला सुरुवात झाली असली तरी वेळेवर बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचू शकत नसून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी परतीच्या प्रवासातही दीर्घकाळ बसची प्रतीक्षा करावी लागत असून काही मार्गांवर गर्दीमुळे धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गणेबैल इदलहोंड निट्टूर यासह खानापूर बेळगाव, खानापूर लोंढा, खानापूर बिडी, खानापूर जांबोटी, खानापूर गलगुंजी, खानापूर हेम्माडगा, खानापूर कणकुंबी आणि खानापूर हलशी या मार्गांवरील बस सेवा सुधारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिवहन विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शंकर गावडे, बाळकृष्ण पाटील, मुकेश गुरव, श्रावण गोडसे, भारत पाटील, शुभम कांबळे, साईनाथ मलिक, आदित्य कांबळे, राम चिक्कलकर, श्रेयस हळियाळकर व एकनाथ गावडे यांनी दिला आहे. बेळगाव तालुक्यातील कुद्रेमाणी गावची ग्रामदैवत श्री मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेच्या औचित्याने लोहार कुटुंबियांनी भक्तिभावाने 1.25 तोळ्याचे सोन्याचे गंठण देवीच्या चरणी अर्पण केले. स्वर्गीय अर्जुन सतबा लोहार यांचे सुपुत्र भरमान्ना अर्जुन लोहार, संजय अर्जुन लोहार आणि राजेंद्र अर्जुन लोहार यांनी कुटुंबाच्या वतीने हा अलंकार अर्पण केला. यावेळी देवीचे मानकरी व पुजारी लक्ष्मी अर्जुन सुतार आणि मनीषा ज्योतिनाथ सुतार यांच्याकडे हा दागिना विधिवत सुपूर्द करण्यात आला. मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेनिमित्त ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या चरणी हा अलंकार अर्पण करत असल्याचे लोहार बंधूंनी सांगितले. याप्रसंगी दीपक पाटील, नाना मारुती पाटील, रवी पाटील, मारुती सुतार, दत्तात्रय सुतार यांच्यासह ग्रामस्थ व लोहार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक 27 पवार गल्ली शहापूर येथील बोरवेल अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत होते. कारण गल्लीतील काही लहान मुले खेळताना बोरवेलमध्ये दगड टाकल्याने मोटार नादुरुस्त अवस्थेत होती. दरम्यान पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. L&T कंपनीकडून बोरवेल दुरुस्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र सुरुवातीला त्यांना यश आले नाही. त्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी स्वखर्चातून खासगी कंपनीची मदत घेत बोरवेलमध्ये अडकलेली पाईप, केबल आणि इतर साहित्य व कचरा बाहेर काढण्यात आले. यानंतर L&T कंपनीने नवीन मोटार बसवून आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि बोरवेल पुन्हा सुरू करण्यात आली. संजय पाटील, पिंटू पोटे, गजानन मेणसे, बाळू कंगराळकर तसेच L&T कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खानापूर तालुक्यातील हुळंद परिसरामध्ये अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली असून महेश गावडे वय 24 असं जखमी तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार
महेश गावडे हे जनावरे चारण्यासाठी शेतात गेले असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलापासून बचाव करण्यासाठी त्यांनी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वलाने झडप घालत त्यांना गंभीर जखमी केले. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदत करून जखमी महेश यांना उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विजयपूर येथील गोलगुंबज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरण शिकारी कॉलनीमध्ये अवैधरित्या बनावट दारू व नकली शेंदीची निर्मिती करून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटे मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 10 ते 15 अवैध दारू निर्मिती केंद्रे उघडकीस आली असून मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या सीएच पावडरचा वापर करून बनावट दारू तयार केली जात असल्याचं समोर आलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामणगौडा हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डीएसपींच्या नेतृत्वाखाली 10 विशेष पथकांनी एकाच वेळी छापेमारी करून ही कारवाई केली. कारवाई दरम्यान 480 ते 500 लिटर कच्चा माल, 50 लिटर नकली शेंदी, 30 लिटर तयार बनावट दारू आणि 1 किलो सीएच पावडर जप्त करून नष्ट करण्यात आली असून एकूण अंदाजे 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी परशुराम मुरारी काळे, सुनील चव्हाण आणि सुरेश काळे या तिघांना अटक करण्यात आली असून शंकर चव्हाण हा आरोपी फरार आहे. सर्वांविरुद्ध गोलगुंबज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.